नेक्स्ट 11th एक्झाम्पल पहा. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्स अँगल एबीसी and ray C bisects angle ACB. If segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. तर हे एक्झाम्पल सोडवत असताना इथे डायग्राम दिलेली नाही आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला इथे डायग्राम काढावी लागेल आणि मग पुढचा भाग गिवन टू प्रूव्ह, गरज असली तर कन्स्ट्रक्शन अँड देन प्रूफ. तर या स्टेपने आपल्याला इथे जायचं आहे. तर अर्थातच आपल्याला स्टार्टिंगला इथे डायग्राम घ्यायची आहे. डायग्राम घेताना पहा, ट्रायंगल एबीसी घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये एबी आणि एसी कॉन्ग्रुएंट आहेत अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे घेत असताना डायग्राम काढत असताना त्याच्या टू साइड्स एबी आणि एसी आपल्याला इक्वल घ्यायचे आहेत. तर हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे डायग्राम काढताना कशी काढायची आहे पहा. इथे आपण डायग्राम काढू. एबी आणि एसी कॉन्ग्रुएंट घ्यायचे. हे पहा, मी अशा पद्धतीने घेतो. असा ट्रायंगल होईल. याला नेम देऊया आपण एबीसी. एबीसी ओके. तर याच्यामध्ये ही एबी साइड ही सेम साइनने दाखवतो पहा आणि एसी साइड या इक्वल आहेत. लक्षात घ्या, कॉन्ग्रुएंट आहेत. हे सेम साइनने मी इथे दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे पहा, रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. एबीसीचा इथे आपण असा बायसेक्टर घ्यायचा आहे रे. इथे मी घेतला पहा अशा पद्धतीने. आणि इथे सी बायसेक्स एसीबी. सी बायसेक्स एसीबी अँगल एसीबी. ओके. हा, तर आता इथे आपण इथे एरो दाखवतो मी. हे रे आहेत आणि ते बायसेक्टर आहेत. ते आपण सेम साइनने तिथे दाखवूया. हा अँगल आणि हा इक्वल आहे. इथे सेम साइन दाखवूया. हा, आता इथे आपल्याला इथे बीडी म्हटलेलं आहे बघा. रे इथे बीडी रे बी आहे. त्यामुळे अर्थातच इथे डी नेम येणार आहे आणि इकडे ई येणार आहे. याच्या आधारे आपण लिहू शकतो. गिवन पार्ट आहे त्याच्या आधारे. ओके. हा, आणि मग लास्टला आपल्याला इथे प्रूव्ह करताना ईडी पॅरलल बीसी आहे. त्यामुळे हे ईडी जॉईन करावं लागेल. इथे पहा, ईडी मी जॉईन केलेलं आहे. तर हे ईडी पॅरलल बीसी, ईडी पॅरलल बीसी हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. तर ही अशी डायग्राम तयार झालेली आहे. आता आपल्याला गिवन लिहायचं आहे. गिवन म्हणजे दिलेला पार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. तर इथे पहा, हा पार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्स रे बीडी bisects angle ABC and ray C bisects angle ACB.
आणि इथे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए सी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए सी. तर एवढा पार्ट इथे गिवन मध्ये येणार आहे. देन टू प्रूव्ह आपल्याला लिहायचं आहे. जे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे तर ते आपल्याला इथे टू प्रूव्ह मध्ये लिहायचे आहे. तर इथे काय प्रूव्ह करायचं आहे तर इथे आहे पहा, ईडी पॅरलल बीसी, ईडी पॅरलल बीसी. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ आपण इकडे घेऊ. आता याचं प्रूफ देत असताना आपल्याला स्टार्टिंग कसं करायचं आहे पहा. तर अर्थातच इथे अँगल बायसेक्टर थेरम यूज करायचे आहेत. इकडचा पहा, इन ट्रायंगल एबीसी इन ट्रायंगल एबीसी, इकडचा मी अगोदर लिहितोय पहा, सी रे सी bisects angle ACB, and therefore by property of angle bisector of a triangle. आता कोणते रेशो इक्वल घ्यायचे आहेत तर ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. इथे पहा, मी इकडचा लिहिलेला आहे, बी सी लिहिलेला आहे, हा बायसेक्टर घेतलेला आहे. त्यामुळे सी पासून स्टार्ट केला तर इकडचा हा रेशो पहा, सीए अपॉन सीबी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. तर हे लक्षात येणं गरजेचं आहे. तर सीए अपॉन सीबी मी लिहिताना हे एसी अपॉन बीसी लिहितो सिक्वेन्सनी. AC upon BC is equal to AE upon EB. AE upon EB. त्याला आपण नंबर 1 द्यायचा आहे. आता याच पद्धतीनं हा बीडी पहा, बायसेक्टर आहे. ओके, कोणत्या अँगलचा? अँगल एबीसीचा. त्यामुळे पुन्हा मी इथे लिहितोय, वरती लिहिले तसंच, इन ट्रायंगल एबीसी रे बीडी bisects angle ABC, bisects angle ABC, and therefore by property of angle bisector of a triangle, किंवा पुढे ब्रॅकेट मध्ये रिजन लिहिलं तरी सुद्धा चालतं डायरेक्ट लिहून. आपण इथे लिहू सविस्तर, बाय property of angle bisector of a triangle. पहा, आता कोणते रेशो इक्वल आपल्याला घ्यायचे आहेत. रेशो कोणते इक्वल घ्यायचे आहेत ते लक्षात आलं पाहिजे. आता इथे घेताना पहा, हा बीडी आपण इकडे म्हटलेला आहे. मग बी पासून स्टार्ट केला तर इकडे बीए अपॉन बीसी. ओके, म्हणजेच घेताना मी सिक्वेन्सने घेतो, ए बी अपॉन बीसी घेतोय मी, ए बी अपॉन बीसी
इज इक्वल टू इकडे पहा एडी अपॉन डीसी, एडी अपॉन डीसी आणि याला नंबर द्यायचा आहे 2. तर इथे आपल्याला 2 स्टेटमेंट मिळालेले आहेत. पहा तुम्ही हे वरती लिहिलं आणि हे खाली लिहिलं तरी चालतं, कुठूनही सुरुवात करा. तर ही 2 स्टेटमेंट आपल्याला इथे मिळणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. मी काय म्हणलं, स्टार्ट इथून केला तरी सुद्धा चालतो, इथून स्टार्ट केला तरी चालतो, हे अगोदर आणि हे नंतर लिहिलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे या 2 वेळा आपण इथे अँगल बायसेक्टर थेरम यूज केलेला आहे किंवा प्रॉपर्टी यूज केलेली आहे. तर हे वर खाली झालं तरी चालतं, आपल्या पद्धतीने लिहायचं आहे, असंच लिहायला पाहिजे सिक्वेन्सने, असं काय नाही. ओके. आता नेक्स्ट स्टेप महत्वाची आहे. आता नेक्स्ट स्टेप लिहिताना मी काय लिहितोय पहा, ते समजायला पाहिजे. तर इथे मी AC अपॉन BC आहे, AC अपॉन BC फर्स्ट ची लेफ्ट हँड साइड घेतलेली आहे. मात्र इथे मी आता AC ची व्हॅल्यू AB ठेवणार आहे. AC ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे, AB. इथे पहा गिवन मध्ये ते आहे म्हणून मी AC ची व्हॅल्यू AB ठेवणार आहे. इथे पहा AC ऐवजी AB ठेवतोय, AB अपॉन BC आणि मी इथे रिझन लिहितोय. रिझन काय लिहितोय पहा, तर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट AC दिलेला आहे पहा इथे, म्हणजे इथे गिवन लिहायचं आहे. ओके. इथे गिवन लिहिलं तरी चालेल किंवा मी इथे समजावं यासाठी लिहितोय सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. का तर हे दिलेलं आहे गिवन, ओनली गिवन लिहिलं तरी सुद्धा इथे चालेल रिझन लिहिताना. ओके. तर AC आणि AB हे इक्वल आहेत, AC इज इक्वल टू AB, AB इज इक्वल टू AC. ओके. AC ची व्हॅल्यू AB ठेवली. हा, ते याला नंबर दिला 3. पहा याला नंबर दिलेला आहे 3. आता फ्रॉम 1 2 and 3 पहा, फ्रॉम 1 2 and 3, 1 2 3 पहा, मी इथे वरती मी दाखवतोय पहा, समजून घ्या. तर इथे AC अपॉन BC आहे पहा आणि इथे AB अपॉन BC आहे. तर हे इक्वल आहेत, हे इथं लिहिलेलं आहे, इथे इक्वल आहेत पहा, ते आहेत का, हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल आहे. फर्स्ट अँड सेकंड ची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, हे इथे थर्ड मध्ये दिलेलं आहे. पहा पुन्हा एकदा, तर इथे 1 ची लेफ्ट हँड साइड आणि सेकंड ची लेफ्ट हँड साइड ह्या इक्वल आहेत, हे थर्ड मध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आपण इथे आता पुढचा भाग घेताना राईट हँड साइड इक्वल घेणार आहे. राईट हँड साइड आपण काय घेणार आहोत, इक्वल. म्हणजे आपल्याला आता इथे AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC आपण लिहिणार आहोत, हे लक्षात घ्या. पहा आता नेक्स्ट स्टेप मी लिहिताना काय लिहितोय, तर फ्रॉम 1 2 and 3 AE अपॉन EB is equal to AB upon AD upon DC, AD upon DC. हा, तर इथे तुम्ही आता डायग्राम मध्ये पहा कोणते रेशो इक्वल झालेले आहेत. डायग्राम मध्ये पहा AE अपॉन EB पहा, AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. आता हे रेशो इक्वल झाले, याचाच अर्थ बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT हा सेगमेंट या साइडला पॅरलल आहे. आणि म्हणून आपल्याला पुढे लिहायचं आहे therefore by converse of BPT, therefore by converse of BPT म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके.
by converse of BPT, segment ED parallel side BC आणि therefore आता इथं आहे तसं लिहायचं आपल्याला, टू प्रूव्ह मध्ये आहे तसं ED पॅरलल BC, ED पॅरलल BC आणि इथे ते प्रूव्ह झालेलं आहे. ओके, हा तर हे इथे गिव्हन आपण घेतलेलं आहे, लक्षात घ्या. इथे टू प्रूव्ह सुरुवातीला डायग्राम काढली, नंतर गिव्हन, तर ह्या दिलेल्या क्वेश्चन मधलाच दिलेला पार्ट गिव्हन मध्ये लिहिलेला आहे, जे प्रूव्ह करायचं आहे ते टू प्रूव्ह मध्ये लिहिलेलं आहे, आणि लास्टला मग आपण प्रूफ हा पार्ट लिहिलेला आहे. तर हे एक्झाम्पल आहे, पण आपल्याला या पद्धतीने ते प्रूव्ह करायचं आहे. ओके, टू ट्रायंगल सिमिलर कधी असतात ते पहा. In triangle ABC and triangle DF, if angle A congruent angle D, angle B congruent angle E, angle C congruent angle F, and AB upon DE is equal to BC upon EF is equal to AC upon DF, then triangle ABC and triangle DF are similar triangles. हे लक्षात घ्या. तर इथे डायग्राम मध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे ट्रायंगल एबीसी दिलेला आहे, हा एबीसी ट्रायंगल पहा, आणि इकडे दिलेला आहे हा डीएफ ट्रायंगल पहा. तर या टू ट्रायंगल्स मध्ये इथे अँगल जर पाहिले, हा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल डी आहे, सेम साइनने दाखवलेला आहे. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल ई सेम साइनने दाखवलेला आहे. आणखीन इथे अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल एफ, कॉन्ग्रुएंट अँगल एफ, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँड AB अपॉन DE पहा, AB अपॉन DE is equal to BC upon EF is equal to AC upon DF, म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड्स चा रेशिओ इक्वल आहे. याचाच अर्थ करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत. तर अशा वेळी ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ हे सिमिलर ट्रायंगल असतात. आणि मग हे लिहिताना असं लिहितात, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीएफ आर सिमिलर इज एक्सप्रेस्ड ॲज ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीएफ. म्हणजे इथं जे साइन आहे, तर ते साइन हे सिमिलॅरिटी साठी आहे, सिमिलर म्हणायचं आहे. इथे वाचताना हे ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीएफ हे असं वाचायचं आहे. म्हणजे टू ट्रायंगल सिमिलर कधी होतात, त्याचे तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत आणि तिन्ही करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. त्याच वेळी हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात आणि आपण अशा पद्धतीने एक्सप्रेस करतो. ओके.